नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा नमोचा 7वा हप्ता आणि पी-एमचा 21वा आणि 20वा हप्ता अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा व्हायला सुरुवात झाली आहे. मग बघा येताल ₹4,000 बघा उद्या येतील ₹4,000 बघा अशा प्रकारच्या बातम्या तुम्ही मागील एका महिन्यापासून ऐकत आहात. परंतु बघा खरोखर आज अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा आणि पी-एमचा पैशाचा हप्ता जमा होण्यास सुरुवात होत आहे. बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही बऱ्याच न्यूज ऐकल्या असतील आणि तुमचे पैसे आज येतील, उद्या येतील, तरीही तुमच्या खात्यावरती पैसे पडले नाही. तर बघा मग पी-एम किसान योजनेचा 19वा हप्ता जो 24 फेब्रुवारीला दिला होता, बरोबर आहे की नाही? बघा 4 महिने पूर्ण झाले, अजूनही तुम्हाला माहीत आहे की 4 महिन्यां एकदा पी-एम किसानचा हप्ता येतो. पण बघा 4 महिन्यातून एकदाही नमोचा आणि पी-एमचा हप्ता येत नाही. बघा तशा प्रकारे 4 महिने पूर्ण झाले आणि अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे मिळाले नाही शेतकरी मित्रांनो. मग बघा आता पुढील अपडेटमध्ये काय सांगितले की बघा पैसे जमा होत आहे, परंतु बघा काही शेतकऱ्यांना राज्यातील सर्वच बँकांमध्ये हे पैसे सोडले जाणार नाही. त्यामुळे बघा काही प्रकारे मोजक्या काही बँकांमध्ये शेतकरी बघा नमो शेतकरी व पी-एम किसान योजनेचे मागच्या वेळी अनेक बँकांमध्ये अडकले होते. बघा काही अनेक बँकांमध्ये शेतकऱ्यांचे पैसे अडकले होते. त्यामुळे बघा काही मोजक्या बँकांमध्ये आता हे पैसे सोडले जाणार आहे. कारण बघा अनेक बँकाचे सर्व्हर डाऊन असतो. तसेच बघा या बँकेचा स्वतःचा आय-एफ-सी कोड नसल्यामुळे त्यामुळे अनेक बँकांमध्ये अडचणी निर्माण झालेल्या आता. त्यामुळे बघा शेतकरी मित्रांनो, काही मोजक्या बँका आणि काही खाजगी बँका निवडल्या आता आणि त्या शेतकऱ्यांच्या खात्यातनी आता डायरेक्ट अकाउंटमध्ये पैसे डी-बी-टीच्या मार्फत जमा करण्यात येत आहे. मग बघा शेतकरी मित्रांनो, बघा तुम्ही मोजक्या बँका कोणत्या आता? मग बघा पैसे अडकले होते, शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळाले नाही आणि त्याकरिता सरकारने काही ठराविकच बँकांमध्ये हे पैसे सोडले आहे. त्यामुळे बघा जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि बघा असा पी-एम किसान योजनेचा 21वा हप्ता जर घेत असाल, तर बघा नेमका आता कोणत्या बँकामध्ये हे पैसे सोडले आहेत, त्यांची आता बँकाची लिस्ट ही सुद्धा आपल्याकडे आलेली आहे. बघा ते महत्त्वाचे कारण बघा आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता ते योजना चे पैसे मिळाले आता. पण बघा काही अडचणीमुळे काही बँकातनी काही जिल्ह्यानुसार असे पैसे आता वाटपास सुरुवात येत आहे. मग बघा आता तुम्हाला पुढील तुम्ही जर अनेक दिवसापासून ऐकत आहात, आज सकाळी हप्ता येईल, उद्या सकाळी हप्ता येईल, परवा येईल अशा बातम्या तुम्ही ऐकल्या असाल. परंतु सरकारने आता 4 महिने पूर्ण झाल्या असेल. सकाळचा पी-एमचा ₹2,000 आणि नमोचे ₹2,000 असे ₹4,000 तुम्हाला शेतकरी मित्रांनो सकाळपासूनच तुमच्या खात्यातनी आता जमा होण्यास सुरुवात होईल. बघा शेतकरी मित्रांनो, बँकामध्ये काही अडचणी निर्माण होणार नाही आणि अशा खात्यावरती पैसे करण्यास सुरुवात झाली आहे. मग बघा आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की बघा आमची बँक सरकारच्या लावलेल्या लिस्टमध्ये आहे की नाही? तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कारण बघा काही ठराविकच बँकामध्ये हे पैसे आता सोडले जाणार आहे. काही ठराविकच जिल्ह्यामध्ये हे पैसे आता सोडले आहेत. मग बघा शेतकरी मित्रांनो, काही मोजक्या जिल्ह्यामध्ये ही शेतकऱ्यांचे पैसे आता खात्यावरती येणार. मग शेतकरी मित्रांनो, आता तर तुम्हाला माहीतच आहे गणपती सण निमित्तानं बघा 10 दिवसात आता शेतकऱ्यांचे पैसे बघा अशा 3 टप्प्याने पैशाचे वाटप होणार आहे आणि पहिल्या आठवड्यातनी बघा 12 जिल्ह्यामध्ये पैसे वाटपास येणार आहे. तेच आज 12 जिल्ह्यामध्ये जमा होत आहे. त्यानंतर बघा पुढील आठवड्यामध्ये 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. त्यानंतर बघा त्याच पुढच्या आठवड्यामध्ये 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. बघा शेतकरी मित्रांनो, असे 12-12चे असे 3 टप्प्यातनी तुमच्या खात्यावरती असे पैसे आता पडणार राहतं. मग बघा शेतकरी मित्रांनो, आता पुढील माहितीमध्ये बघा 3 टप्प्यामध्ये 21 दिवसामध्ये पैसे जमा करण्याचा आदेश असा दिलेला आहे. त्यामुळे बघा आज जर अनेक शेतकऱ्यामध्ये बँकामध्ये पैसे सोडले आहेत, ते बघा तुम्हाला हा व्हिडिओ आता समजणार आहे की बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर ऐकून कंटाळले असणार की बघा आज पैसे येणार, उद्या पैसे येणार, परंतु आज खरोखरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता ₹2,000 चा असा मेसेज केव्हाही येऊ शकणार आहे. मग बघा शेतकरी मित्रांनो, नमोचे ₹2,000 आणि पी-एमचे ₹2,000 असं झाल्याच्या बँकेकडून तुम्हाला मेसेजही सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येऊ लागले आहे. त्यामुळे बघा कोणत्या शेतकऱ्यामध्ये आता हे बँक खाते पैसे सोडले आहेत आणि बघा सुद्धा पाहणार आहोत की बघा महत्त्वाचं कारण म्हणजे की बघा 12 जिल्हे आणि 12 जिल्ह्यांची यादी ही तुमच्या सकाळपासून तुमच्या महत्त्वाच्या या 10 बँकामध्ये दिलेली आहे. मग बघा शेतकरी मित्रांनो, 10 बँका कोणत्या आता आणि बघा तुम्हाला हप्ताही मिळणार आणि नक्की कोणती तारीख मिळणार तेही आपण शेवटला सांगणारच आहे बघा. तशा प्रकारे बघा आता बँकातनी स्पष्टीकरण सांगितल्यामुळे बघा
काही परिस्थितीमुळे आज पैसे शेतकऱ्याच्या खात्यावरती केले पाहिजे. तशाच प्रकारे शेतकऱ्यांच्या बँकमध्ये पैसे जमा झालेच पाहिजे, असा मेसेजही येऊ लागला आहे. त्यामुळे बघा कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे आता येऊ लागले आहे, तेही पाहणार आहोत. आणि पहिल्यांदाच पाहूया की खरोखर बघा शेतकरी मित्रांनो, आता बघा शेतकऱ्यांचे कोणत्या बँकामध्ये हे 12 जिल्ह्याची लिस्ट येण्यात आहे आणि 12 बँकाचे नावही आपण पहिल्यांदाच पाहूया की कोणकोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होऊ लागले आहे. आणि पाहूया त्यामुळे बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर नमोचे आणि पी-एमचे 4,000 रुपये आजच पाहिजे असेल, तर नेमका कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडले आहे हे बघण्याचं तुम्हाला, कारण बघा लक्षपूर्वक तुम्हाला हे पाहायची तुम्हाला गरजच आहे. सरकारने सांगितल्याप्रमाणे या यादीमध्ये जर असेल, तर खरोखर तुम्हाला आता पुढील अगदी काही तासामध्ये सुद्धा दिवसभरातून पैसे येऊ लागले आहे. बघा फक्त याच कोणत्या बँकामध्ये पैसे निवडले आहे आणि हे कोणत्या जिल्ह्यामध्ये यासाठी निवडले आहे हे पाहण्याचं गरज आहे. कारण बघा आपण पहिल्यांदाच पाहूया की बघा 12 बँकेमध्ये तुमचं नाव आहे की नाही बा. या ठिकाणी बघा सर्वप्रथम पहिलाच हे पैसे सोडले जाणार आहे. म्हणजे की बघा सर्व मोठी बँक म्हणजे की बघा खाजगी बँक असतो, त्याला म्हणतो आपण एच-डी-एफ-सी बँक. याही बँकेमध्ये बघा शेतकऱ्याचे बरेच खाते उघडले असते आणि अनेक बँकामध्ये सकाळपासून हा पैसे जमा होऊ लागले आणि त्यामुळे बघा तुम्ही जर एच-डी-एफ-सी बँकेमध्ये ग्राहक सेवा तुम्ही पुढील कोणत्याही 12 जिल्ह्यामध्ये पैसे जर घेत असाल, तर बघा एच-डी-एफ-सी बँक असेल तर तुमच्या खात्यामध्ये काही क्षणात तुमचे पैसे मिळणार आहेत. त्यानंतर बघा पुढची बँक बघा पुष्टीकरण सांगितल्याप्रमाणे बघा कसल्याही परिस्थितीत आज पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती केलेच पाहिजे. तशाच प्रकारे बँकेमध्येही पैसे जमा झालेच पाहिजे आणि मेसेजही येऊच लागला पाहिजे. त्यामुळे बघा कोणत्या शेतकऱ्याचे हे पैसे येऊ लागले तेही पाहण्याचंच आहे. बघा पहिल्यांदाच पाहूया की बघा खरोखरच आता बघा होत आहे की बघा पाहण्याची गरज आहे. त्यानंतर पुढची बँक बघा नंबरची बँक असतो, त्याला आय-एस-सी बँक अशी बनतो. आपण बघा शेतकऱ्यांचे भरपूर कर्ज भरले जाते. त्या शेतकऱ्याने या बँकेमध्ये खातं उघडलं असेल, तर बघा तुम्हालाही सुद्धा काही अगदी तासात या बँकेतनी पैसे येऊ लागले आहे. त्यानंतर बघा पुढची बँक म्हणजे की बघा कोटक महिंद्रा बँक. ही शेतकऱ्यांची बघा खाते उघडली असते. या बँकेत सुद्धा शेतकऱ्यांना बघा पुढची बँक म्हणजे बघा बँक ऑफ बरोडा. याही शेतकऱ्यांना बघा परंतु कोणत्याही जिल्ह्यामध्ये पैसे सोडले आहेत या पाहण्याची गरज आहे. कारण बघा काही ठराविक जिल्ह्यामध्येच आज पैसे सोडले जाणार आहे. उरलेल्या जिल्ह्यामध्ये का पुढच्या आठवड्यामध्ये पैसे हे सोडले जाणार आहे. मग त्यानंतर कारण बघा शेतकरी मित्रांनो, अडकू नये पैसे शेतकऱ्यांच्या पोहोचले यासाठी निर्णय घेण्यात आला आहे. बघा पुढची बँक म्हणजे बघा बँक ऑफ महाराष्ट्र. जवळपास अनेक शेतकऱ्यांची हे बँक खाते उघडले असते. त्यामुळे बघा तुम्ही जर या खाते या बँकेच्या उघडले असेल, तर बघा तुम्हाला सुद्धा आज पैसे अगदी काही तासांनी तुमच्या खात्यावरती येणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, जमा करण्याचं मेसेज बघा तुमच्या पुढील बँकेमध्ये बघा बँक म्हणजे बघा बँक ऑफ इंडिया याही खात्यामध्ये बघा सकाळपासून शेतकऱ्याचे पैसे जमा होऊ लागले आहे. परंतु बघा 12 जिल्ह्यामध्येच पैसे सोडले आहेत आणि तेही 12 जिल्ह्यापेक्षा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ बंद करू नका. कारण बघा जर तुम्हाला राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि 36 जिल्ह्यापैकी फक्त 12 जिल्ह्याचीच लिस्ट लागलेली आहे. त्यामुळे बघा शेतकरी मित्रांनो, पैसे येऊ लागले आहेत. त्यामुळे तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे आणि नक्की बघा आपण या ठिकाणी बँका पाहत आहे त्या बघा पुढची बँक आहे पोस्टक ऑफ बँक. या जवळपास विश्वासू बँक असते आणि शेतकऱ्यांचे खाते उघडले असते. त्यामुळे ही शेतकऱ्यांचे सुद्धा पोस्टात पैसे जमा होऊ लागले आहे. त्यानंतरची बघा शेतकरी मित्रांनो, बघा स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे की बघा त्याला आपण एस-बी-आय बँक म्हणूनही ओळखतो. बघा त्यामध्येही सुद्धा शेतकऱ्यांचे पैसे येऊ लागले आहे. त्यानंतरची पुढची बँक बघा जिल्ह्यांची बँक असतो तो म्हणजे मध्यवर्ती बँक. बघा त्याही जिल्ह्यामध्ये असणारी बँक ज्यामध्ये शेतकरी कर्ज घेत असतात, त्याही शेतकऱ्यांच्या बँकेत असे पी-एमचे 2,000 रुपये आणि नमोचे 2,000 रुपये असे टोटल तुम्हाला बघा शेतकरी मित्रांनो असे तुम्हाला 4,000 रुपयाचा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होऊ लागलेला मेसेज येणार आहे. बघा पुढची बँक म्हणजे की बघा जिल्ह्यात असते ती बँक म्हणजे सहकारी बँक. तुमच्या गावाकडली एखादी खाजगी बँक असते, त्याही संस्थेची बँक असते. त्याहीमध्ये बघा सुद्धा शेतकऱ्यांचे काही पैशातनी काही अगदी काही तासातनी पैसे जमा होऊ लागले आहे. बघा शेतकरी मित्रांनो, एवढ्या 12 बँका होत्या. या 12 बँकामध्ये जर तुमचं काही तासातनी पैसे मिळणार आहे आणि तुम्ही जर याच्यातनी खातं खोललं असेल, तर तुम्हाला कोणत्याही क्षणी हे पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे. तर बघा पुढील जिल्ह्यामध्ये आपण बघा 12 जिल्ह्याची लिस्ट आता पुढच्या व्हिडिओमध्ये आणणार आहे. तर त्यासाठीही आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.